नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं संविधान म्हणजेच भारताचं संविधान नक्की बनलं कसं. चला यामागची गोष्ट जाणून घेऊया. 1 अब्ज लोकांसाठी एकच नियम पुस्तक कसं लिहायचं? विचार करा, हाच तो भला मोठा प्रश्न होता भारताच्या संस्थापकांसमोर. इतकी विविधता, इतके धर्म, इतक्या भाषा आणि ह्या सगळ्यांना एकाच कायद्याच्या धाग्यात बांधायचं होतं. भारतावरच्या इंग्रजांच्या राजवटीची कहाणी किंवा कायद्यांची उत्क्रांती आपण 2 मोठ्या भागांमध्ये समजू शकतो. पहिला होता कंपनीचा काळ म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य, आणि दुसरा होता क्राऊन रूल म्हणजेच थेट ब्रिटिश सरकारचं राज्य. तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, म्हणजे व्यापारी म्हणून आलेले इंग्रज राज्यकर्ते कसे बनले आणि मग सत्ता एका कंपनीच्या हातातून थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली कशी, पाहूया. सुरुवातीला ब्रिटिशांनी जे कायदे आणले ना, त्यांचा मुख्य उद्देश होता सेंट्रलायझेशन म्हणजेच सत्तेचं केंद्रीकरण. सगळी सूत्र बंगालमध्ये एकवटायची होती आणि ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही अस्तव्यस्त कारभार होता त्याला ब्रिटिश संसदेच्या ताब्यात आणायचं होतं. 1773चं रेग्युलेटिंग ॲक्ट हे त्याचंच पहिलं पाऊल होतं. आणि मग बंगालचा गव्हर्नर झाला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. पुढे 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टने तर दुहेरी शासन आणलं. आता हे दुहेरी शासन पद्धत म्हणजे काय? सोपं आहे. यात कंपनीची कामं 2 भागांत वाटली गेली. कंपनीचे व्यापारी व्यवहार म्हणजे बिझनेस तो कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे ठेवला, पण राजकीय कारभार तो मात्र एका नवीन बोर्ड ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून थेट ब्रिटिश सरकारच्या हातात गेला. म्हणजे व्यापार तुमचा पण राजकारण आमचं. आणि मग आलं 1857 साल, भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम. या एका उठावानं ब्रिटिश सत्तेची पाळंमुळं अक्षरशः हादरून टाकली आणि हाच तो टर्निंग पॉइंट होता ज्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा शेवट केला. या उठावानंतर लगेचच 1858मध्ये आला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णपणे बरखास्त केलं. आता भारतावर थेट ब्रिटनच्या राणीचं राज्य सुरू झालं आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद जाऊन त्या जागी आला व्हाईसरॉय, जो राणीचा थेट प्रतिनिधी होता. बरं, कंपनी राज तर संपलं, आता थेट ब्रिटिश क्राऊनचं राज्य सुरू झालं. मग या काळात भारतीयांना स्वतःच्याच कारभारात काही स्थान मिळालं का? त्यांचा आवाज ऐकला गेला का? हा प्रवास खरंच खूप हळू होता. ब्रिटिशांना एक गोष्ट कळून चुकली होती की भारतीयांच्या थोड्याफार सहकार्याशिवाय एवढ्या मोठ्या देशावर राज्य करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी जबाबदार सरकार किंवा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट हा शब्द पुढे केला. अर्थात भारतीयांना सत्तेत घेण्याची ही प्रक्रिया खूपच हळू होती. यात सुधारणांचा एक भाग म्हणून 1919च्या कायद्याने प्रांतांमध्ये एक नवी गुंतागुंतीची पद्धत आणली. तिला म्हणतात डायआर्की किंवा द्विशासन पद्धती. दिसायला असं वाटायचं की भारतीयांना अधिकार दिलेत, पण प्रत्यक्षात त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. या डायर्कीमध्ये नेमकं काय होतं? तर बघा, प्रशासनाचे विषय 2 भागात वाटले होते, राखीव आणि सोपवलेले. जे महत्त्वाचे विषय होते म्हणजे पैसा, पोलीस, जमीन महसूल, ते गव्हर्नरने स्वतःकडे राखीव ठेवले. आणि भारतीयांना काय दिलं? शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे जबाबदारी दिली पण अधिकार दिले नाहीत. खरी सत्ता पैशाची आणि पोलिसांची ती ब्रिटिशांनी स्वतःच्याच हातात ठेवली. आणि मग आला 1935चा भारत सरकार कायदा. हा कायदा इतका मोठा आणि इतका सविस्तर होता की तो आपल्या भविष्यातल्या संविधानाचा जणू काही एक कच्चा आराखडाच ठरला. आपल्या संविधानाची जी प्रशासकीय चौकट आहे ना, ती बऱ्याच अंशी याच कायद्यावर आधारलेली आहे. आता स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते, त्यामुळे सगळं लक्ष आता संविधान सभेवर म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर येऊन थांबलं. या सभेसमोर एकच मोठा प्रश्न होता, आपल्याला नक्की कसं राष्ट्र घडवायचं आहे? काय असेल या नव्या भारताचं स्वरूप? या संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. हे काही थेट निवडणुकीतून आले नव्हते. काही सदस्य प्रांतांमधून अप्रत्यक्षपणे निवडले गेले, तर काही सदस्य संस्थानिकांनी नामनिर्देशित केले होते. पण उद्देश हाच होता की संपूर्ण भारताला त्यात प्रतिनिधित्व मिळावं. त्यांना कसं राष्ट्र हवं होतं या प्रश्नाचं उत्तर मिळतं आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत म्हणजे प्रिॲम्बलमध्ये. ही प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा आहे, एक मिशन स्टेटमेंट आहे. आणि ही प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित होती. या प्रस्तावनेतले काही शब्द खूप महत्त्वाचे आहेत, जे भारताचं मूळ स्वरूप ठरवतात. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक हे 5 शब्द म्हणजे आपल्या देशाच्या राज्यकारभाराचा मूळ आधारस्तंभ आहेत. बरं, देशाचं स्वरूप तर ठरलं, पण हे नवं राष्ट्र आपल्या नागरिकांना काय हमी देतं? कोणती आश्वासनं देतं?
आणि इथेच येतो आपल्या संविधानाचा सर्वात महत्त्वाचा भाग, मूलभूत हक्क, म्हणजेच फंडामेंटल राईट्स. आपल्या संविधानाने खूप सुंदर संतुलन साधलंय. एकीकडे आहेत मूलभूत हक्क, जे नागरिकांना दिलेलं वचन आहे. हे हक्क कायदेशीर आहेत, म्हणजे यांचं उल्लंघन झालं तर न्यायालयात दाद मागता येते. आणि दुसरीकडे आहेत मार्गदर्शक तत्वे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ही सरकारसाठीची नैतिक बंधनं आहेत, म्हणजे सरकारने राज्यकारभार करताना कोणत्या दिशेने जावं याचा तो एक मार्ग आहे. आणि या सगळ्या हक्कांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कलम 32 म्हणजेच घटनात्मक उपायांचा हक्क हा सर्वात महत्त्वाचा आहे. ते याला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हणायचे. का? कारण हाच तो हक्क आहे जो बाकीच्या सर्व हक्कांचं संरक्षण करतो. जर कोणता हक्क हिरावला गेला तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार हाच हक्क देतो. चला आता एका वेगळ्या प्रश्नावर येऊया. 75 वर्षांपूर्वी लिहिलेलं हे संविधान आजच्या या धावत्या बदलत्या लगातही तितकंच महत्त्वाचं आणि लागू कसं राहतं? याचं उत्तर आहे संविधानाच्या रचनेत. आपल्या घटनाकारांनी ते बनवताना एक अप्रतिम संतुलन साधलं आहे. आपलं संविधान काही प्रमाणात ताठर आहे, पण त्याचवेळी ते लवचिकी आहे. म्हणजे त्यात बदल करणं शक्य आहे, पण इतकं सोपं नाही की कोणीही त्याची मूळ तत्त्व सहजपणे बदलून टाकेल. आणि या संरक्षणासाठी एक खूप महत्त्वाचं तत्त्व आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, म्हणजेच मूलभूत संरचनेचं तत्त्व. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की संसद संविधानात बदल करू शकते, पण त्याच्या मूलभूत संरचनेला किंवा त्याच्या मूळ ओळखीला धक्का लावू शकत नाही. हे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. आणि ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया कशी आहे? तर त्यासाठी संसदेत विशेष बहुमत लागतं. म्हणजे उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांची संमती लागते. इतकंच नाही तर जे विषय राज्यांशी संबंधित आहेत त्यासाठी निम्म्याहून अधिक राज्यांच्या विधानसभांचीही मंजुरी लागते. म्हणजे कुठलाही मोठा बदल हा सगळ्यांच्या सहमतीनेच होतो. शेवटी एक प्रश्न उरतोच की केवळ एक कागद, एक दस्तऐवज एखाद्या राष्ट्राला महान बनवू शकतो का? की त्याचं यश हे त्यातील नागरिकांवर अवलंबून असतं? संविधान तर आपल्याला एक चौकट देतं, एक मार्ग दाखवतं, पण त्या मार्गावर चालून त्या मूल्यांना जगण्याचं काम तर आपल्या सगळ्यांचं आहे. कधी विचार केलाय भारतासारख्या प्रचंड मोठ्या, विविधतेने नटलेल्या आणि गुंतागुंतीच्या देशासाठी एक नियमपुस्तिका बनवणं किती मोठं आव्हान असेल? चला तर मग आज आपण याच अद्भुत प्रवासावर निघूया आणि आपल्या भारतीय संविधानाची गोष्ट जाणून घेऊया. तर सुरुवात याच एका मोठ्या प्रश्नाने करूया. आपल्या संविधान निर्मात्यांसमोर हेच तर सगळ्यात मोठं आव्हान होतं. एक असा देश जिथे हजारो संस्कृती आहेत, शेकडो भाषा बोलल्या जातात आणि जो नुकताच शतकांच्या गुलामगिरीतून बाहेर पडलाय. अशा देशासाठी एकच नियमपुस्तिका कशी बनवायची? या एका प्रश्नातच या संपूर्ण निर्मितीचा आवाका दडलेला आहे. तर मग या कथेच्या मुळाशी जाऊया. आपल्या संविधानाची बीजं ती थेट ब्रिटिश राजवटीत सापडतात. म्हणजे बघा, ही फक्त स्वातंत्र्याची गोष्ट नाहीये, तर सत्ता कशी हळूहळू बदलत गेली त्याचीही ही एक कहाणी आहे. आता बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. आपण जवळजवळ 200 वर्षांचा इतिहास फक्त 2 शब्दांमध्ये विभागू शकतो. पहिला टप्पा होता केंद्रीकरण, म्हणजे सगळी सत्ता एकाच ठिकाणी आणायची, ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण घट्ट करायचं. आणि मग आला दुसरा टप्पा, जबाबदार सरकार, म्हणजे सत्ता थेट ब्रिटिश क्राऊनकडे गेली आणि भारतीयांना प्रशासनात थोडं थोडं स्थान द्यायला सुरुवात झाली. या टाईमलाईनवर एक नजर टाकली ना की सगळा प्रवास डोळ्यासमोर येतो. प्रत्येक कायदा म्हणजे पुढच्या कायद्यासाठी एक पायरी होता. बघा, 1773च्या कायद्याने केंद्रीकरणाची सुरुवात झाली, तर 1833च्या कायद्यानं ते अगदी टोकाला पोहोचवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 1935चा कायदा. असं म्हणतात की आपल्या आजच्या संविधानाचा जो सांगाडा आहे तो बराचसा या कायद्यावरच उभा आहे. 1857चा उठाव आणि त्यानंतर जे झालं ते या ओळींमध्ये अगदी अचूक मांडले. एका व्यापारी कंपनीचं राज्य संपलं आणि थेट ब्रिटिश राजघराण्याची सत्ता आली. खरं तर एका युगाचा अंत होता तो आणि दुसऱ्या युगाची सुरुवात. आणि आता आपण येऊया या कथेच्या हृदयाकडे, जिथे भारतीयांसाठी आपलं भविष्य स्वतःच्या हाताने लिहिलं. ती जागा म्हणजे आपली संविधान सभा. फक्त विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. 60. आपल्या संविधान निर्मात्यांनी जगातल्या तब्बल 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता.
आणि हे काय कॉपी पेस्ट काम नव्हतं. त्यांनी प्रत्येक चांगली गोष्ट घेतली आणि ती आपल्या भारतीय परिस्थितीला कशी लागू होईल याचा सखोल विचार केला. जणू काही एका जागतिक मंथनातून आपल्यासाठी अमृत काढलं होतं. जवळपास 3 वर्ष, 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. हो, ह्या काळात देशातल्या मोठमोठ्या लोकांनी प्रत्येक शब्दावर, अगदी प्रत्येक स्वल्पविरामावर तासनतास चर्चा केली. हे आकडे फक्त वेळ नाही सांगत, तर त्यामागची मेहनत, ते समर्पण आणि ते वादविवाद सांगतात. पण हे लक्षात घ्या की या महान कार्याची सुरुवात सोपी नव्हती. वातावरण खूपच तणावपूर्ण होतं. एकीकडे स्वातंत्र्याचं स्वप्न साकार होत होतं, तर दुसरीकडे फाळणीची भळभळती जखम होती. अशा परिस्थितीत संविधान बनवण्याचं काम सुरू झालं होतं. हा जो उद्दिष्टांचा ठराव होता ना, तो म्हणजे आपल्या संविधानाचा DNA होता, असं म्हणायला हरकत नाही. पंडित नेहरूंनी ह्यातच एका स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक भारताचं स्वप्न मांडलं होतं. न्याय, समता, स्वातंत्र्य या सगळ्या मूल्यांची पायाभरणी ह्याच ठरावात झाली आणि नंतर हीच आपल्या संविधानाची प्रस्तावना म्हणजे प्रिएम्बल बनली. आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे वाक्य तर किती महत्वाचं आहे. ते म्हणायचे, संविधान म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये, ते एक जिवंत गोष्ट आहे, एक असं वाहन जे देशाला पुढे घेऊन जाईल आणि काळासोबत स्वतःला बदलेल. चला, आता जरा संविधानाच्या आत डोकावून पाहूया. त्यातली जी मुख्य वैशिष्ट्ये आहेत ना, ती म्हणजे जणू काही या नव्या राष्ट्रानं आपल्या नागरिकांना दिलेली वचनं आहेत. आपल्या संविधानाची ही एक खासियतच आहे. ते अमेरिकेच्या संविधानासारखं इतकं कडक नाही की बदलताच येणार नाही आणि ब्रिटनसारखं इतकं सोपंही नाही की कोणीही सहज बदलेल. यात एक कमाल बॅलन्स साधलाय. म्हणजे गरजेनुसार बदलही करता येतात, पण जी मूळ तत्त्वं आहेत त्यांना हात लावता येत नाही. आणि मग येतात मूलभूत अधिकार. हे आपल्या लोकशाहीचा कणा आहेत. हे काही फक्त कागदावर लिहिलेले चांगले विचार नाहीत, तर ही सरकारविरुद्ध आपल्याला मिळालेली कायदेशीर हमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर आपण थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. आता बघा, हे किती भारी आहे. कलम 32 म्हणजे घटनात्मक उपायांचा हक्क. हा स्वतःचा एक मूलभूत हक्क आहे. डॉक्टर आंबेडकरांनी याला उगाच संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणलं नव्हतं, कारण याच हक्कामुळे बाकीचे सगळे हक्क जिवंत राहतात. याच्याशिवाय ते फक्त कागदावरचे शब्द राहिले असते. अनेकदा प्रश्न पडतो की आपलं संविधान जगातलं सगळ्यात मोठं का आहे, तर याचं उत्तर आपल्या देशाच्या विविधतेत आहे. ही काही त्याची उणीव नाही, उलट ही त्याची ताकद आहे. काश्मीर ते कन्याकुमारी इतक्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशातला प्रत्येकाचा विचार करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आपलं संविधान इतकं सविस्तर बनलं. बरं, संविधानानं फक्त वचनं दिली नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी एक सिस्टीम, एक यंत्रणा पण उभी केली. चला पाहूया, हा देश नक्की चालतो कसा. तर आपण अमेरिकेसारखी अध्यक्षीय प्रणाली न स्वीकारता ब्रिटनकडून संसदीय प्रणाली घेतली. याचा सोपा अर्थ काय, तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ म्हणजेच आपलं सरकार हे आपल्या प्रत्येक कामासाठी संसदेला म्हणजेच लोकसभेला जबाबदार असतं. यालाच सामूहिक जबाबदारी म्हणतात. एखादं विधेयक कायदा कसं बनतं हे बघायला गेलं तर प्रक्रिया खूप सोपी आहे. बघा, आधी विधेयक लोकसभा किंवा राज्यसभेत मांडलं जातं. दोन्ही सभागृहांनी ते पास केलं की ते जातं राष्ट्रपतींकडे आणि त्यांच्या सहीनंतरच त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. म्हणूनच राष्ट्रपती संसदेचे सदस्य नसले तरी ते संसदेचा एक अविभाज्य भाग मानले जातात. आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे येतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं संविधान हे काही संग्रहालयात ठेवलेलं पुस्तक नाहीये. तो एक जिवंत दस्तऐवज आहे, जो आजही या क्षणालाही आपल्या देशाला आकार देतोय. आणि या जिवंत दस्तऐवजाला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळालं ते 1973 मध्ये. केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. ते म्हणाले, संसद संविधानात बदल करू शकते, पण त्याच्या मूलभूत संरचनेत म्हणजे त्याच्या आत्म्यात बदल करू शकत नाही. या निर्णयाने आपल्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांना एक प्रकारची अभेद्य भिंत दिली. तर ह्या संपूर्ण प्रवासानंतर एक प्रश्न मनात येतो की केवळ एक उत्तम दस्तऐवज कुठल्याही देशाला महान बनवू शकतो का, की त्या देशाचं यश हे तिथल्या लोकांच्या, आपल्या सर्वांच्या घटनात्मक नैतिकतेवर अवलंबून असतं. यावर विचार करायला हवा. नमस्कार. जरा विचार करा, 1 अब्जाहून अधिक लोक आणि त्या सगळ्यांसाठी एकच नियम पुस्तक बनवायचे. हे आव्हान किती मोठं असेल नाही का.
आज आपण भारताच्या संविधानाची गोष्ट पाहणार आहोत. एका अशा ग्रंथाची निर्मिती ज्याने इतक्या विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवलं आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जिथे 22 अधिकृत भाषा आहेत, हजारो बोली भाषा आहेत, अशा देशासाठी एकच नियमावली कशी बनवणार? याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या संविधान निर्मात्यांनी शोधून काढलं. चला तर मग हा प्रवास कसा होता ते पाहूया. तर या सगळ्याची सुरुवात झाली कुठून? ती झाली एका व्यापारी कंपनीच्या गैरकारभारातून. ईस्ट इंडिया कंपनीच्या चुकीच्या शासनामुळे ब्रिटिशांना पहिल्यांदा असं वाटलं की भारतासाठी काही नियम बनवायला हवेत. हीच ती ठिणगी होती जिथून एका नियमपुस्तकाची कल्पना जन्माला आली. चला हा प्रवास थोडा जवळून पाहूया. ब्रिटिशांनी हळूहळू आपली पकड कशी घट्ट केली हे या कायद्यांमधून स्पष्ट दिसतं. सगळ्यात आधी 1773 मध्ये आला रेग्युलेटिंग ॲक्ट. कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा हा पहिला प्रयत्न होता. मग 1784 मध्ये आला पिट्स इंडिया ॲक्ट, ज्याने दुहेरी सरकारची स्थापना केली. 1833चा चार्टर ॲक्ट तर केंद्रीकरणाचा कळस होता, जिथे बंगालचा गव्हर्नर जनरल थेट संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि शेवटी 1853 मध्ये पहिल्यांदाच कायदे बनवण्याचं आणि ते लागू करण्याचं काम वेगळं करण्यात आलं. तर मग त्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द होता केंद्रीकरण. म्हणजे काय? तर सगळी प्रशासकीय शक्ती एकाच ठिकाणी, एकाच हातात एकवटणं. आणि ब्रिटिश काळात हे केंद्र होतं बंगाल. प्रत्येक कायद्याचा उद्देश हाच होता की सत्ता एकाच ठिकाणी कशी जमा होईल. आणि मग येतं ते वर्ष 1857. एक अशी घटना घडली ज्याने भारतीय शासनाचा नकाशाच कायमचा बदलून टाकला. हा या कहाणीतला एक निर्णायक टप्पा होता, जिथे भारताला एक नवीन मालक मिळाला. 1857चा तो उठाव त्याने अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला असा काही धक्का दिला की त्यांना कळून चुकलं, आता कंपनीच्या हातात भारताला सोडून चालणार नाही. आणि म्हणूनच सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून थेट ब्रिटिश राजघराण्याकडे म्हणजे क्राऊनकडे गेली. कंपनीचं राज्य संपलं आणि क्राऊनचं राज्य सुरू झालं. आता या नव्या पर्वाचा कीवर्ड होता जबाबदार सरकार. म्हणजे काय? तर भारतीयांना त्यांच्याच कारभारात हळूहळू सामील करून घेण्याची एक खूपच संथ प्रक्रिया सुरू झाली. हे आधीच्या केंद्रीकरणाच्या अगदी उलट होतं. आता या दोन संकल्पना बघा ज्यात लोकांचा हमखास गोंधळ होतो. एक आहे दुहेरी सरकार आणि दुसऱ्या द्विशासन किंवा डायआर्की. दुहेरी सरकार म्हणजे कंपनी आणि ब्रिटिश क्राऊन यांच्यात अधिकारांची वाटणी. कंपनी बघेल व्यापार आणि सरकार बघेल राजकारण. पण द्विशासन हे प्रांतिक स्तरावर होतं. पोलीस, फायनान्ससारखे महत्त्वाचे विषय गव्हर्नरकडे आणि शिक्षण, आरोग्यासारखे तुलनेनं कमी महत्त्वाचे विषय भारतीय मंत्र्यांकडे. खरं तर हा भारतीयांना अधिकार दिल्यासारखं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न होता. आणि आता ही गोष्ट त्या टप्प्यावर येते जिथे भारतीयांना स्वतःचं भविष्य लिहिण्याची संधी मिळाली. दुसऱ्यांनी लिहिलेले कायदे आता संपले होते आणि आता सुरू झाला होता लोकांच्या लेखणीतून देशाचं संविधान घडवण्याचा प्रवास. आणि हे आहेत ते शिल्पकार ज्यांनी हे प्रचंड काम केलं. संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे अध्यक्ष, ज्यांना आपण संविधानाचे जनक म्हणतो, ते डॉक्टर B.R. आंबेडकर. सर B.N. राव होते घटनात्मक सल्लागार. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो उद्दिष्टांचा ठराव मांडला, जो पुढे आपल्या संविधानाचा आत्मा बनला. 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस हे फक्त आकडे नाहीत. यामागे असलेला प्रचंड परिश्रम, सखोल संशोधन आणि समर्पण आहे. विचार करा, जगातील जवळपास 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला गेला. प्रत्येक शब्दावर, प्रत्येक स्वल्पविरामावर सखोल चर्चा झाली आणि मग हा ग्रंथ तयार झाला. संविधान सभेचं काम तर आणखीनच अवघड होतं. त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी होती. म्हणजे एकाच वेळी 2 मोठ्या जबाबदाऱ्या. एकीकडे देशासाठी एक भक्कम संविधान लिहायचं आणि त्याचवेळी देशाची पहिली हंगामी संसद म्हणून काम करत रोजचे कायदे हे बनवायचे. तर मग एवढ्या मेहनतीनंतर तयार झालेलं हे पुस्तक, हे संविधान नक्की काय सांगतं? काय आहे या देशाचा आत्मा? चला त्याची काही खास वैशिष्ट्ये पाहूया. आज आपल्या भारतीय संविधानात अंदाजे 470 कलमा आहेत. आणि हो, हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. त्याचा हा आकारच भारताची विशालता आणि विविधता दाखवतो. डॉक्टर आंबेडकरांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणाले होते, आम्ही जगातील सर्व ज्ञात संविधानांचा अक्षरशः धांडोळा घेऊन हे संविधान बनवलं आहे. याचा अर्थ कॉपी पेस्ट करणं अजिबात नव्हतं, तर जगभरातल्या उत्तम गोष्टी घेऊन त्या भारतीय परिस्थितीनुसार बदलणं हा होता त्यामागचा विचार. ही होती त्यामागची दूरदृष्टी आणि सखोल संशोधन.
तर आपल्या देशाची ही ब्लूप्रिंट आहे तरी कशी? बघा, यात संघराज्य प्रणाली आहे, पण वेळप्रसंगी केंद्र सरकार जास्त शक्तिशाली होतं. आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. आपलं संविधान गरजेनुसार कडकही आहे आणि लवचिकही. सगळ्यात महत्त्वाचं, नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत आणि न्यायव्यवस्थेला पूर्णपणे स्वतंत्र ठेवलंय. किती जबरदस्त संतुलन आहे बघा. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही. आपलं संविधान हे काही संग्रहालयात ठेवलेलं पुस्तक नाहीये. ते एक जिवंत दस्तऐवज आहे, जे काळासोबत बदलतं, विकसित होतं. आणि या जिवंतपणाला एक सुरक्षा कवच आहे, मूलभूत संरचनेचा सिद्धांत. हा न्यायव्यवस्थेने दिलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे. तो काय सांगतो? की संसद संविधानात बदल करू शकते, पण त्याच्या मूळ आत्म्याला, म्हणजे त्याच्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही. ह्या सिद्धांतामुळे काय होतं तर संविधान वेळेनुसार बदलत राहतं, पण त्याचा आत्मा म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि नागरिकांचे हक्क हे सगळं कायम अबाधित राहतं. हा सिद्धांतच आपल्या प्रजासत्ताकाच्या ओळखीचा रक्षक आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो, की केवळ एक कागद, एक पुस्तक राष्ट्राला महान बनवतं का? की त्याचं यश हे त्या देशातल्या लोकांच्या घटनात्मक नैतिकतेवर, म्हणजे ते संविधानाला किती मानतात यावर अवलंबून असतं. यावर नक्कीच विचार करायला हवा. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं संविधान म्हणजेच भारताचं संविधान नक्की बनलं कसं. चला यामागची गोष्ट जाणून घेऊया. 1 अब्ज लोकांसाठी एकच नियम पुस्तक कसं लिहायचं? विचार करा, हाच तो भला मोठा प्रश्न होता भारताच्या संस्थापकांसमोर. इतकी विविधता, इतके धर्म, इतक्या भाषा आणि ह्या सगळ्यांना एकाच कायद्याच्या धाग्यात बांधायचं होतं. भारतावरच्या इंग्रजांच्या राजवटीची कहाणी किंवा कायद्यांची उत्क्रांती आपण 2 मोठ्या भागांमध्ये समजू शकतो. पहिला होता कंपनीचा काळ, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य, आणि दुसरा होता क्राऊन रूल, म्हणजेच थेट ब्रिटिश सरकारचं राज्य. तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, म्हणजे व्यापारी म्हणून आलेले इंग्रज राज्यकर्ते कसे बनले आणि मग सत्ता एका कंपनीच्या हातातून थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली कशी, पाहूया. सुरुवातीला ब्रिटिशांनी जे कायदे आणले ना, त्यांचा मुख्य उद्देश होता सेंट्रलायझेशन, म्हणजेच सत्तेचं केंद्रीकरण. सगळी सूत्र बंगालमध्ये एकवटायची होती आणि ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही अस्तव्यस्त कारभार होता त्याला ब्रिटिश संसदेच्या ताब्यात आणायचं होतं. 1773चं रेग्युलेटिंग ॲक्ट हे त्याचंच पहिलं पाऊल होतं. आणि मग बंगालचा गव्हर्नर झाला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. पुढे 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टने तर दुहेरी शासन आणलं. आता हे दुहेरी शासन पद्धत म्हणजे काय? सोप्पं आहे. यात कंपनीची कामं 2 भागात वाटली गेली. कंपनीचे व्यापारी व्यवहार म्हणजे बिझनेस तो कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे ठेवला, पण राजकीय कारभार तो मात्र एका नवीन बोर्ड ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून थेट ब्रिटिश सरकारच्या हातात गेला. म्हणजे व्यापार तुमचा, पण राजकारण आमचं. आणि मग आलं 1857 साल, भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम. या एका उठावानं ब्रिटिश सत्तेची पाळंमुळं अक्षरशः हादरून टाकली आणि हाच तो टर्निंग पॉइंट होता ज्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा शेवट केला. या उठावानंतर लगेचच 1858मध्ये आला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णपणे बरखास्त केलं. आता भारतावर थेट ब्रिटनच्या राणीचं राज्य सुरू झालं आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद जाऊन त्या जागी आला व्हाईसरॉय, जो राणीचा थेट प्रतिनिधी होता. बरं, कंपनी राज तर संपलं, आता थेट ब्रिटिश क्राऊनचं राज्य सुरू झालं. मग या काळात भारतीयांना स्वतःच्याच कारभारात काही स्थान मिळालं का? त्यांचा आवाज ऐकला गेला का? हा प्रवास खरंच खूप हळू होता. ब्रिटिशांना एक गोष्ट कळून चुकली होती की भारतीयांच्या थोड्याफार सहकार्याशिवाय एवढ्या मोठ्या देशावर राज्य करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी जबाबदार सरकार किंवा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट हा शब्द पुढे केला. अर्थात भारतीयांना सत्तेत घेण्याची ही प्रक्रिया खूपच हळू होती. यात सुधारणांचा एक भाग म्हणून 1919च्या कायद्याने प्रांतांमध्ये एक नवी गुंतागुंतीची पद्धत आणली. तिला म्हणतात डायार्की किंवा द्विशासन पद्धती. दिसायला असं वाटायचं की भारतीयांना अधिकार दिलेत, पण प्रत्यक्षात त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. या डायर्कीमध्ये नेमकं काय होतं तर बघा, प्रशासनाचे विषय 2 भागात वाटले होते, राखीव आणि सोपवलेले. जे महत्त्वाचे विषय होते म्हणजे पैसा, पोलीस, जमीन महसूल, ते गव्हर्नरने स्वतःकडे राखीव ठेवले. आणि भारतीयांना काय दिलं? शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे जबाबदारी दिली पण अधिकार दिले नाहीत. खरी सत्ता पैशाची आणि पोलिसांची ती ब्रिटिशांनी स्वतःच्याच हातात ठेवली.
आणि मग आला 1935चा भारत सरकार कायदा. हा कायदा इतका मोठा आणि इतका सविस्तर होता की तो आपल्या भविष्यातल्या संविधानाचा जणू काही एक कच्चा आराखडाच ठरला. आपल्या संविधानाची जी प्रशासकीय चौकट आहे ना, ती बऱ्याच अंशी याच कायद्यावर आधारलेली आहे. आता स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते, त्यामुळे सगळं लक्ष आता संविधान सभेवर म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर येऊन थांबलं. या सभेसमोर एकच मोठा प्रश्न होता. आपल्याला नक्की कसं राष्ट्र घडवायचं आहे? काय असेल या नव्या भारताचं स्वरूप? या संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. हे काही थेट निवडणुकीतून आले नव्हते. काही सदस्य प्रांतांमधून अप्रत्यक्षपणे निवडले गेले, तर काही सदस्य संस्थानिकांनी नामनिर्देशित केले होते. पण उद्देश हाच होता की संपूर्ण भारताला त्यात प्रतिनिधित्व मिळावं. त्यांना कसं राष्ट्र हवं होतं या प्रश्नाचं उत्तर मिळतं आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत म्हणजे प्रियांबलमध्ये. ही प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा आहे, एक मिशन स्टेटमेंट आहे. आणि ही प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित होती. या प्रस्तावनेतले काही शब्द खूप महत्त्वाचे आहेत जे भारताचं मूळ स्वरूप ठरवतात. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक हे 5 शब्द म्हणजे आपल्या देशाच्या राज्यकारभाराचा मूळ आधारस्तंभ आहेत. बरं, देशाचं स्वरूप तर ठरलं, पण हे नवं राष्ट्र आपल्या नागरिकांना काय हमी देतं, कोणती आश्वासनं देतं? आणि इथेच येतो आपल्या संविधानाचा सर्वात महत्त्वाचा भाग, मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स. आपल्या संविधानाने खूप सुंदर संतुलन साधलंय. एकीकडे आहेत मूलभूत हक्क, जे नागरिकांना दिलेलं वचन आहे. हे हक्क कायदेशीर आहेत, म्हणजे यांचं उल्लंघन झालं तर न्यायालयात दाद मागता येते. आणि दुसरीकडे आहेत मार्गदर्शक तत्त्वे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ही सरकारसाठीची नैतिक बंधनं आहेत, म्हणजे सरकारने राज्यकारभार करताना कोणत्या दिशेने जावं याचा तो एक मार्ग आहे. आणि या सगळ्या हक्कांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कलम 32 म्हणजेच घटनात्मक उपायांचा हक्क हा सर्वात महत्त्वाचा आहे. ते याला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हणायचे. का? कारण हाच तो हक्क आहे जो बाकीच्या सर्व हक्कांचं संरक्षण करतो. जर कोणता हक्क हिरावला गेला तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार हाच हक्क देतो. चला आता एका वेगळ्या प्रश्नावर येऊया. 75 वर्षांपूर्वी लिहिलेलं हे संविधान आजच्या या धावत्या बदलत्या लगातही तितकंच महत्त्वाचं आणि लागू कसं राहतं? याचं उत्तर आहे संविधानाच्या रचनेत. आपल्या घटनाकारांनी ते बनवताना एक अप्रतिम संतुलन साधलं आहे. आपलं संविधान काही प्रमाणात ताठर आहे, पण त्याचवेळी ते लवचिकी आहे. म्हणजे त्यात बदल करणं शक्य आहे, पण इतकं सोपं नाही की कोणीही त्याची मूळ तत्त्व सहजपणे बदलून टाकेल. आणि या संरक्षणासाठी एक खूप महत्त्वाचं तत्त्व आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजेच मूलभूत संरचनेचं तत्त्व. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की संसद संविधानात बदल करू शकते, पण त्याच्या मूलभूत संरचनेला किंवा त्याच्या मूळ ओळखीला धक्का लावू शकत नाही. हे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. आणि ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया कशी आहे? तर त्यासाठी संसदेत विशेष बहुमत लागतं. म्हणजे उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांची संमती लागते. इतकंच नाही तर जे विषय राज्यांशी संबंधित आहेत त्यासाठी निम्म्याहून अधिक राज्यांच्या विधानसभांचीही मंजुरी लागते. म्हणजे कुठलाही मोठा बदल हा सगळ्यांच्या सहमतीनेच होतो. शेवटी एक प्रश्न उरतोच की केवळ एक कागद, एक दस्तऐवज एखाद्या राष्ट्राला महान बनवू शकतो का? की त्याचं यश हे त्यातील नागरिकांवर अवलंबून असतं? संविधान तर आपल्याला एक चौकट देतं, एक मार्ग दाखवतं, पण त्या मार्गावर चालून त्या मूल्यांना जगण्याचं काम तर आपल्या सगळ्यांचं आहे.